नमस्कार मित्रांनो, पाडव्यानिमित्त गावाला आलो आहे आणि काही काम नव्हतं म्हणून म्हटलं चला रानामध्ये फेरफटका मारून येऊ. म्हणजे काही ना काहीतरी रानमेवा आपल्याला मिळेल. आणि सोबत आहेत दोघेजण भाचे आहेत, जय आणि ओढत आपलेत. कुत्री आणलेत सोबत. ए चला जायचं ना, चला. एप्रिलचा टाईम आहे, म्हणजे भाजवलीला सुरुवात झाली आहे कोकणामध्ये. बघा इकडे हे दाढी भरून ठेवलेले आहेत. म्हणजे जे गुरांचं शेण जे साठवलं जातं ते भाजवलीसाठी वापरलं जातं. बघा ही रोपं भरून ठेवलेत. म्हणजे कोकणामध्ये ही एक पारंपरिक पद्धत आहे शेती करण्याची. हे गुरांचं शेण जो कचरा काही निघतो तो असा जमा केला जातो आणि नंतर मग ते रोपांमध्ये भाजण्यासाठी वापरला जातो. इथे करवंदाचं झाड आहे, बघू करवंद आलेत काही. दोघे जण खाली उभे आहेत. करवंद तर आलेत बऱ्यापैकी, पण अजून कच्ची आहेत. पिकायला खूप टाईम आहे अजून. 15 दिवसामध्ये पिकतील. जे पिकली नाही का अजून कुठेच? एवढा सगळे कच्ची आहेत, पण कच्ची पण करवंद खायला मजा येते ना रे. ते कुड्याची फुलं पण आहेत. कुड्याच्या फुलांची भाजी पण मस्त लागते. जाताना घेऊन जाऊ आपण. करवंद तर अजून पिकले नाहीत, पण बघूया दुसरं काय काय मिळतंय. पण फिरायला तर खूप मजा येते. आणि सध्या गावाला ऊन एवढं आहे ना, उन्हाचं प्रमाण खूप आहे. चला तर जिकडे पाहाल तिकडे सगळीकडे करवंदच करवंद. सगळे आलेत, पण पिकलेलं अजून एकाही जालीवरती पिकलेलं नाही. बघा इकडे सगळीकडे करवंदच करवंद आहेत. इकडे पण भरपूर आहेत. हे इकडं पिकलेली करवंद स्वस्त आहेत, पण ह्यांना पण अजून कुठे मिळाली नाहीत. हे चला तिकडे जाऊ नका. वारुल पण आहे. चला चला पुढे जाऊ. पुढे बघू काय काय मिळतंय. समोर आपला काजू तर आहे, फुलं पण भरपूर आहेत. बघू आता बिया धरल्यात का. आताशी फुलतोय. कुठे कावळे आहेत ना अजून. अजून बिया काय धरल्या नाही अजून. तशी फुलतोय, आताशी फुलं आलेत आणि अजून लहान बिया आहेत. इकडे आहे, इकडे काय. इकडे पण आहे, पण सगळं ओले आहेत, अजून कावले आहेत. तो पण अजून बऱ्यापैकी फुलत आहेत. म्हणजे अजून कमीत कमीत महिना ते 1.5 महिना जाईल याला तयार व्हायला. म्हणजे फुलापासून बी होणार, ती बी मोठी होणार, तयार होणार. काय काय ठिकाणी झालेत. हे बघा हे 2-2, 3-3 अशा धरलेल्या आहेत. हे वरती 3-3, 4-4. हे बघा इथे इकडे सगळी फुलंच आहेत. आणि हे काजू लेट येण्याचं कारण म्हणजे हे कसे गावठी काजू आहेत. त्यांच्यावरती कुठली फवारणी वगैरे केली जात नाही. ते निसर्गाच्या प्रमाणेच येणार आणि त्यांच्याप्रमाणेच बिया धरणार असं आहे. तर पण बघू आपल्याला किती भेटत आहेत. हे जय शोध खाली दाखव. हां खाली पडलेली भेटली. म्हणजे जी पहिली आली असेल ना ती तयार होऊन खाली पडलेली आहे. ही कोकणामध्ये जंगलात फिरायचं म्हणजे असंच काट्यांमधून जाळ्यांमधून फिरावं लागतं.
आणि ही जी शेती आहे ती सगळी आमच्या आजोबांची होती. आजोबांच्या नंतर हे असंच पडत राहिलं, कोणी केअर केली नाही. आणि इकडे हा एक कलम दिसतो त्याच्यावरती आहेत, गावठी कलम आहे, पण वरती काजू धरलेत. आता हे दोघंजण पाडतात, बघू त्यांना पडतात का. पडलं तर आपलं नशीब. चला, हे बघा, ही अशी काटेरी वेलमध्ये अडकावं लागतं. हे पूर्ण वेलेत, वेलींमधून रस्ता बनवत जायला लागतं. बघा, हे पूर्ण असे काटेरी काटेरी. कुठे हां, बिया दिसलेत वरती. 2 ते 3 काजू धरलेले आहेत. इकडे 2 आहेत. भेटली तुला? 5 ते 6 बिया आम्हाला भेटल्यात. बघू, ह्या काजूवरती तर आपल्याला बऱ्यापैकी काजू भेटलेले आहेत. अजून वरती आहेत ते, आता ह्यांना पाडायला सांगतो दोघांना. बघू किती, तर कमीत कमी 25-50 एक तरी बिया भेटतील आपल्याला याच्यावरती. हे बघा, इकडे आहेत, इकडे 2 आहेत, इकडे 4 आहेत, इकडे 3 आहेत, इकडे 5 आहेत. बघा, हे या बिया सुकल्यात. याची जी बोंड आहेत ती अजून हिरवीच आहेत. हे अजून 8-1 दिवसानंतर हे पण पिकणार आणि हे गलून खाली पडणार. हे बघा, वरती ही मुंग्याने खाल्लेली आहे. बघा, पक्ष्यांनी खाल्लेली आहे. ही जी बोंड आहेत ती पक्ष्यांनी खाल्लेली आहेत. भरपूर आहेत, भरपूर बिया भेटलेल्या आहेत. आणि हे दोघं जण तुटून पडलेत ते बिया काढण्यासाठी. कोकणातलं सोनं बोलतात, ते सोनं आज आम्हाला मिळालेलं आहे. पाहू शकता, आपण झूम करून बघूया दिसतंय का. हे बघा, इकडे पण आहेत, वरती आहेत. हे बघा, इकडे पण आहे. ही दिसत नाही रे. हा, हे बघा, हे पक्ष्यांनी खाल्लेलं आहे अर्ध. बघा, मुंग्याने खाल्लेलं आहे, पक्ष्यांनी खाल्लेलं आहे, हे पूर्ण खाल्लेलं आहेत. भरपूर काजू पकडलेत. हे मी चढू वरती. हे बघ, हे बघ, आणि एक काढले आणि तो दाखवतोय. मम्मी, तुला किती मिळाल्या? पायाजवळ काय बघ तुझ्या. हां, हे आराममध्ये काढा, आपलेच आहेत, कोण बोलणार नाही. हा, काठीने काढण्याचा प्रयत्न करतोय पण याला काही निघत नाही. चला, आपणच काढूया. मी चढतो वरती. काजू तर भरपूर आहेत, आपल्याला भरपूर भेटलेत, पण सगळे वरती आहेत. आणि काठीने पाडायचा प्रयत्न केला तर भरपूर मेहनत आहे. म्हणून म्हटलं चढून काढू, आपण चढून पाडू. पण त्याच्यामध्ये पण एक प्रॉब्लेम आला आहे. बघा, हे जे लाल मुंगे आहेत ते याच्यावरती भरपूर आहेत नसतील, पण हे लाल डिंगले जे येतात, लाल मुंगे येतात. अख्खा झाड त्याने भरलेलं आहे. आणि वरती गेलो तर मग माझी काही खैर नाही. मग आपल्याला हातानेच काढाव्या लागतील, थोडी मेहनत होईल आणि काढू आराममध्ये. आपल्याकडे काय टाईम आहे. चला, हा एक बीसाठी खाली जात होता आणि इथून पाय घसरला गेला खाली डोक्यावरती. ए, लागलं नाही ना रे ओम? थांब, मी पण येतो, थांब. ए, ढकलशील मला जय. आपल्याला काठी शोधायला लागेल रे, काठी शोधायला लागेल. काठी काठी काठी. ए ओम्या, ती काठी काढ ना होई. हा, आण ओढून सावकाश, खाली पायाखाली बघ. हा वही, हा, कसली आहे ती? सुकी आहे ना? आण, आपलं कामच होईल. काठी काढायला सांगितलं, 1 नंबर काम होईल आपलं. काठी भेटली आपल्याला. नाही, हा कालून वर कसा येऊ म्हणतोय. ये वरती, ये पटकन, ये. आहे आत दे त्याला. काठी आपल्याला भेटलेली आहे. त्या काठीने आपण काढू शकले, कारण का वरती जायला तर पॉसिबल नाही आहे. हे पकड.
काजू काढून झालेले आहेत आणि हे दोघे जण आता अलग अलग करतायत. बोंड अलग करतायत आणि बिया अलग करतायत बघा. म्हणजे 100 तरी आपल्याला भेटलेले आहेत. इकडे आराम चाललाय. या दोघांकडे बिया न्यायला काय नाही, त्याच्यामुळे ही जुगाडू आयडिया केली आहे. पानाचा द्रोण तयार केला आणि त्याच्यामध्ये बिया नेतात घरी. का तर खिशामध्ये घेतल्या तर त्यांचं जे वरती चीक असतं ते लागून कपडे खराब होणार. टाका चला पटापट. आणि दोघांना पण तहान लागले खूप. आता म्हणतात बस झालं, आता जायचं आहे घरी. चला जाऊया घरी, तहान पण खूप लागले. चला मित्रांनो जातोय घरी. काजू आपल्याला बऱ्यापैकी मिळालेत आणि ही मेहनत सगळी आमच्या आजोबांची आहे. म्हणजे माझे आजोबा आणि ह्या दोघांचे पणजोबा. म्हणजे आता ते हयात नाही आहेत, पण त्यांनी ही झाडं लावली, मोठी केली, म्हणून आज त्यांचं फळ आपल्याला खायला मिळतं आहे. आणि हा एक आपला छोटासा ब्लॉग होता. आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा आणि सांगा कसं झालं ते. चला बाय. बाय.